लग्न करू, पैसेवाला नवरा बघू, खूप सारा पगारवाला नवरा भेटला, लाखभर रुपये पॅकेज असेल त्याला महिन्याचं, तर मी मजेत आरामात त्याच्या पैशाच्या जीवावरती आयुष्य जगेल. मी घरी राहील, तो कामाला जाईल, मी घर सांभाळेल, एक राजा राणीचा असा छानसा संसार होईल. खरं तर मुली जर ह्या स्वप्न पाहत असाल तर आत्ताच या स्वप्नांमधून बाहेर या. आणि ज्या कोणी मुली जर शिक्षण घेत असतील किंवा अजून काही करत असतील तर त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्या. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. नक्कीच स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि त्यानंतरच लग्नाचं डिसिजन घ्या. कारण की लग्न ही एक अशी संकल्पना आहे ना, ती दिसायला वाटायला जितकी आनंदी जितकी छान दिसत असेल ना, तरी ती नंतर निभवताना जो स्ट्रगल जो त्रास असतो ना, तो जी जी गृहिणी आहे ना, जी ती घरी असते ना, जी स्त्री घरी असते ना, तिलाच ते अनुभवायला मिळतं. माझेही असे स्वप्न होते की चांगला कमवणारा नवरा असेल, चांगली नोकरी असेल तर काहीच हरकत नाही, मी गृहिणी म्हणून माझं एक छानसं लाईफ मी जगू शकेल. तर अर्थात मी आज चांगलं लाईफ नक्कीच जगते आहे, पण एक कुठेतरी स्वाभिमान, स्वावलंबीपणाची एक कमतरता मनामध्ये जाणवतेच आणि ती एक ठराविक काळानंतर जाणवते. मला दोन मुलं आहेत. तर मुलं जसजशी मोठी होतात, त्यांची जबाबदाऱ्या वाढतात, आपल्यावरती जे काही घरकामाचं घराचा लोड येतो तो वाढतो. जरी मदतनीस ठेवायचं झालं तरी ते आपल्या घरी असण्याने तितकं पॉसिबल होत नाही आहे किंवा ते आपल्याला कुठेतरी पटत नाही आहे. फायनान्शियल बजेट जरी चांगल्या प्रकारचं जरी असेल तरी तो एक स्वतःचा स्वाभिमान जो असतो की घरीच असते, कुठे काय करायचे, स्वतःसाठी काहीतरी वेगळं बाहेर जाण्याचा एक मार्ग असतो, बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा जो उत्साह असतो तो घरामध्ये नसतो. घरात खूप साऱ्या गोष्टी असून देखील आपण स्वतःला तेवढं प्रिपेअर करू शकत नाही. त्यामुळे जर अशा मुली जर लग्नानंतर बाबा हाऊसवाईफ म्हणून जगण्याचे स्वप्न पाहत असेल तर मला मुलींना हेच सांगायचं आहे की तुम्ही आधी स्वतःला तयार ठेवा की तुम्ही कधीही जर वेळ पडली तर तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकाल, स्वतःसाठी जगू शकाल आणि तशी स्वतःची सोय करून ठेवा. तसं शिक्षण घ्या, तसं तुम्ही स्ट्रगल आत्ताच करा की कधी अशी वेळ आली स्वतःवरती किंवा तुम्हाला तुमचा स्वाभिमान कधी तुम्हाला जर दुखावला गेला असेल किंवा तुम्हाला त्याची जाणीव होत असेल की कुठेतरी बाबा मला ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचे, वेळ ही केव्हाही येऊ शकते. चांगल्या परिस्थितीमधून सुद्धा कधी कधी घरी राहण्याचा सुद्धा कंटाळा येतो. सगळी परिस्थिती मॅच्युअर असतं आणि छानसं सुरू असतं. आणि आता मला सगळे काही गोष्टी घरात छान प्रकारे 10 वर्ष मी गेली संसार करते, मुलं सगळ्या गोष्टी योग्य रीतीने करते, पण तरी देखील मला कुठेतरी ते लाईफ कंटाळवाणं झालेलं आहे. तर मला असं वाटतं की मी आता काहीतरी बाहेर जाऊन करू इच्छिते. तर अशी सिच्युएशन जर आली तर आपल्याला बाहेर जाता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी स्वतःला आधीच प्रिपेअर करा. स्वतःच्या लाईफची हीच ती वेळ आहे, त्याची संधीचं सोनं करून घ्या असं मला वाटतं.